तुम्ही पाहू शकता हा कंटेनर कशा प्रकारे पडला आहे तुमच्या लक्षात येईल. पूर्ण पलटी झालेला आहे. बॅलन्स बिघडतोय ते जे रस्ते तुम्ही पाहू शकता ना खालतीवरती, याच्यामुळे बॅलन्स बिघडतो. माती टाकून रेती टाकून जर रस्ता लेवल केला तर कदाचित अशा काही घटना घडू शकणार नाही. मुंबई नाशिक महामार्ग आणि इथे कंटेनर पलटी झालेला आहे एक्झॅक्टली सांग्रेला रिसॉर्टच्या समोर. आणि इथे आय थिंक काहीतरी इश्यू पण झाला वाटतं फोर व्हीलरवाला डंपरवाल्याचा. डंपरला ठोकला का काय समजत नाही फोर व्हीलरवाल्याने, बहुतेक झाला किंवा फोर व्हीलरवाला डंपरने ठोकला, काहीतरी इश्यू झाला आहे. आपण थांबलो होतो तो हा व्हिडिओ करायला की इथे जे तो कंटेनर पलटी झाला आहे आणि कंटेनर का पलटी झालं याचं आपण कारण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि इथे बघू शकता इथे 2-2, 3-3 लफडे आहेत त्या मुंबई नाशिक महामार्गाला. सर्वात पहिलं म्हणजे इथे कंटेनर पलटी झाला तुम्हाला दिसत असेल, पूर्ण पलटी झालेला आहे. हा कदाचित हा जो भाग आहे ना, हा जो हिस्सा आहे तुम्ही पाहू शकता, हा जो हिस्सा आहे हा जो मुख्य रोड आहे मुंबई नाशिक महामार्गाचा, ज्याच्यावर तुम्ही हा डिस्टन्स पाहू शकता किती मोठा आहे. हा एवढा मोठा गॅप आहे. जेव्हा एखादी गाडी इथनं क्रॉस करते त्यावेळेला समजा एखादा बॅलन्स अर्धावट गेला, जरा जरी बॅलन्स गेला तर गाडी पलटी होऊ शकते. तुम्ही पुन्हा दाखवतो हा बघा, हा बघा किती गॅप आहे. हा एवढा गॅप राहतो आणि त्यामुळे गाड्यांचा जो तुम्ही बघू शकता तिथे किती फरक पडतो. त्यामुळे गाड्यांचा बॅलन्स बिघडून कुठेतरी ना गाड्या अशा प्रकारे पडू शकतात. तुम्ही बघू शकता ही गाडी पडायला देखील कदाचित हे कारण असू शकतो. पूर्वी तरी याच्यापेक्षा कमी होता. आता हा रस्ता थोडा उंच करण्यात आलेला आहे कारण डांबरीकरण करण्यात आलेलं आहे. नवीनच डांबरीकरण करून रस्ता तयार करण्यात आलेला आहे आणि हा पार वडपची टेकडी तिथपर्यंत करण्यात आलेलं आहे. तर कदाचित ही गाडी आहे ना याच्यामुळे पडलेली असेल. मला इथे या कंटेनरचा ड्रायव्हर किंवा कंडक्टर बोलतो, ड्रायव्हर किंवा किन्नर दिसलेला नाही आहे. तुम्ही अवस्था बघू शकता कंटेनरची. 40 फीट कंटेनर 220 एकत्र आहेत. खूप भयंकररित्या पडलेलं आहे. आपल्या ड्रायव्हर जर दिसला असतं तर आपण नक्कीच त्याच्याकडनं माहिती घेतली असते का पलटी झाला, कसा पलटी झाला. ते भयंकर प्रकारे पडलेला कंटेनर मुंबई नाशिक महामार्ग सांग्रेला रिसॉर्टच्या एक्झॅक्टली समोर, म्हणजे इथूनच साधारणतः 500 मीटर अंतरावर किंवा 300 मीटर अंतरावर समृद्धी महामार्गाचे वळण आहे. आणि हे मुंबई नाशिक महामार्ग तुम्ही पाहू शकता. हा कंटेनर कशा प्रकारे पडला आहे तुमच्या लक्षात येईल. पूर्ण पलटी झालेला आहे. बॅलन्स बिघडतोय ते जे रस्ते तुम्ही पाहू शकता ना खालतीवरती, याच्यामुळे बॅलन्स बिघडतो. माती टाकून रेती टाकून जर रस्ता लेवल केला तर कदाचित अशा काही घटना घडू शकणार नाही. तर एक छोटीशी माहिती आपल्याकरता, मी योगेश आत्मा आंबवले नेहमी रोड अपडेट देत असतो. आणि बहुतांश याच मार्गाला मुंबई नाशिक महामार्गावर कधी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, कधी समृद्धी मार्ग. तर आज चाललो होतो मी वेगळा व्हिडिओ बनवायला, परंतु इथे आता कंटेनर पडल्या दिसलं म्हणून थांबलो आणि तुम्हाला हा कंटेनर का पडला असा याचा एक मी अंदाज बांधला. बाकी त्या कंटेनरवाल्याला माहिती कसा पडला तर आपण बघूया तो भेटतो का कंटेनरवाला इथे. रात्री 2 वाजताच्या आसपास हा कंटेनर इथे पलटी झालेला आहे. फारच बिकट अवस्था आहे कंटेनरची. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला माहीत नव्हतं किती वाजता पलटी झाला आहे ते, परंतु इथे जी पानटपरी आहे त्या पानटपरीवाल्याकडनं आपल्याला माहिती भेटली की या रात्री 2 वाजता पलटी झाला आहे. खरं ड्रायव्हरला मी शोधण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हर काय भेटला नाही. ड्रायव्हरकडनं आपल्याला क्लिअर माहिती भेटली असती की हा का पलटी झाला आहे ते. अंदाज तर मी सांगितलेला आहे कदाचित हा जो बॅलन्स आहे रस्त्याचा जो व्यवस्थित नाही याच्यामुळे कदाचित पलटी झाला असेल, माझा एक अंदाज आहे. अदरवाईज दुसरा काही कारण असेल तर ते ड्रायव्हरच सांगू शकला असता. परंतु मी एक अंदाज लावला. तुम्ही पाहू शकता पलटी झाल्यानंतर हा जो टायर आहे मुख्य रस्त्यापासून थोडा वरती आहे दिसत असेल, म्हणजे हा तुम्ही रस्ता बघू शकता त्यावर एक अंदाज लावू शकता कसा आहे ते. कसं आपल्यासाठी आपली मराठी.